आयुष्य फार सुंदर आहे. खिशातून पन्नाची एक नोट जरी पडली तरी कावराबावरा आणि बेचैन होणारा माणूस आयुष्याची 50 वर्षे उलटली तरी परिवर्तन येत नाही. बिनधास्त वागतो. काय हे दुर्दैवी आहे. स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते हे तर विचारू नका साहेब. अहो, पैसा तर दूरची गोष्ट आहे, इथे श्वासही सोबत घेऊन जाऊ देत नाहीत. तुम्ही कितीही मोठे किंवा तुमची थेट वरपर्यंत ओळख असली तरीही काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो आणि रात्रंदिवस वय पितो आणि माणूस समजतो मी जगतोय. माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो. काल किती होते ते आज किती वाढले आहेत आणि वरती तो हसणारा विधाता माणसाचे श्वास मोजतो. काल किती होते आणि आज किती उरले. चला तर मग उरलेलं आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी त्याला विशेष बनवूया. पासबुक आणि श्वासबुक दोन्हीही रिकामे असल्यास भरावे लागतात. पासबुकात रक्कम आणि श्वासबुकात सत्कर्म. म्हणून एकमेकांचा आदर करा, चुका विसरा, अहंकार टाळा. आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा. रडून वा भांडून तरी काय साध्य होणार. जीवनाचं सार जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगवेगळे प्रवासी पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही. रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठंही जायचं नाही. ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही. बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत. ड्युटी संपली की सारं काही सुपूर्द केलं की झालं. मित्रांनो, जीवन सुंदर आहेच, फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घ्या. काही घेऊन गेला नाहीत तरी चालेल, पण सगळ्यांच्या मनात राहून जा. हेच जीवन आहे, हेच जीवन आहे.